आरती पूर्ण रात्र अमनच्या जिद्दीला तोड देत देत थकून गेली होती. पहिल्या रात्रीच्या संकोचामुळे आणि लाजेखातर ती त्याला नकारही देऊ शकत नव्हती. पण अमनचा उत्साह काही केला कमी होत नव्हता. आता सकाळच्या कोवळ्या किरणांनी प्रवेश केला होता. पण आरती मात्र प्रचंड थकली होती. तिने हळूच अमनला विनवलं, आता बास करा, बघा सूर्य उगवला आहे. अमनने मोठ्या मेहनतीने स्वतःला रोखलं आणि तिला अलगद बाजूला केलं. त्याच्या डोळ्यांमध्ये ही झोप होती. पण आरतीच्या कोमलतेने आणि निरागसतेने तो असह्य झाला होता. शेवटी तो एका बाजूला वळून झोपी गेला आणि आरतीच्या डोळ्यांवर ही झोपेची मरगळ आली. थोड्याच वेळात दारावर टकटक झाली. अमन गाढ झोपेत होता म्हणून आरतीलाच उठावं लागलं. ती थकलेल्या पावलांनी दाराकडे गेली आणि हळू आवाजात विचारलं, कोण आहे? बाहेरून आवाज आला, बाळा 9 वाजले आहेत, पटापट तयार हो, तुझ्या माहेरचे येत आहेत. आईचा आवाज ऐकताच आरतीच्या मनावर अनामिक उदासी दाटली. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 7:30 वाजले होते आणि अमनने तिला त्याआधी स्वतःपासून दूरही केलं नव्हतं. कशीबशी 1-2 तासच झोप मिळाली होती आणि आता पुन्हा उठावं लागलं होतं. तिची नजर गाढ झोपेत असलेल्या अमनकडे गेली. तो अगदी निर्धास्त, जणू त्याला कोणत्याच गोष्टीची फिकीर नव्हती. आरतीने जड पावलाने अलमारी उघडली, कपडे काढले आणि आंघोळीसाठी निघाली. पटापट तयार होऊन बाहेर आली तर पाहते तर काय, तिच्या माहेरचे विधीसाठी पोहोचले होते. सासूबाईंनी हसत सांगितलं, बाळा जा, अमनला उठव. बरं वाटत नाही की जावई बापू झोपलेले असावेत आणि पाहुणे वाट बघत बसावेत. हे ऐकून आरती खूप घाबरली. गेल्या रात्रीनंतर अमनचा सामना करायला तिला भीती वाटत होती. पुन्हा काही तसंच होईल का? रात्रभर अमन तिच्या कानात गुणगुणत होता, आरती तुझ्या सुगंधातच माझं सुख आहे. काश ही रात्र कधी संपलीच नसती. अमनच्या या बोलण्याने ती अस्वस्थ होत होती. पण सासूबाईंनी पुन्हा इशारा केला तेव्हा ती मन मारून खोलीत गेली. सकाळचे 11 वाजले होते पण अमन अजूनही गाढ झोपेत होता. आरतीने हळूच त्याचा हात धरला आणि त्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. अमन उठा, सगळे वाट पाहत आहेत. अमनने अर्धवट झोपेतच तिच्याकडे पाहिलं पण तिचा चेहरा पाहताच त्याच्या डोळ्यात खटाळपणा जागा झाला. त्याने अचानक आरतीचा हात ओढला आणि ती थेट जाऊन त्याच्यावर पडली. आरती तुझ्यापासून दूर होण्याची इच्छाच होत नाही, अमन हसत म्हणाला. आणि हे नातेवाईक पण ना अजिबात वेळ देत नाहीत. आरती घाबरली. अमन सोडा ना, सगळे वाट बघत आहेत. अमनने तिचं काहीही ऐकलं नाही आणि जबरदस्ती तिला थांबवलं. स्वतःची मनमानी करूनच त्याने तिला सोडलं आणि आंघोळीला गेला. बाहेर येताना त्याने आपला ओला टॉवेल आरतीकडे भिरकावला आणि म्हणाला, मी तर नाश्त्यासाठी जातोय, तूही पटापट तयार हो, उशीर झाला आहे तर काहीतरी कारण सांग. आरतीचं मन रडू लागलं पण घरात सगळ्यांसमोर ती काहीच बोलू शकत नव्हती. अमन खोलीबाहेर गेला आणि ती शांतपणे पुन्हा आंघोळ करून लगेच तयार झाली, जेणेकरून कोणाला काही संशय येऊ नये. नाश्ता सुरू असतानाच अमन पुन्हा पुन्हा इशाऱ्याने तिला खोलीत येण्यासाठी बोलवू लागला. पण आता आरती वैतागली होती. तिने अमनच्या आईजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि स्वतःला तिथेच गुंतवून घेतलं. अमनने पाहिलं की आरती त्याला मुद्दामच दाद देत नाही. तेव्हा तो रागाने उठला आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन जोरात दरवाजा बंद केला. सासूबाईंनी काळजीने विचारलं, अगं अचानक असं काय झालं अमनला? तेव्हा आरतीने मान हलवत खोटच सांगितलं, काही नाही आई, मला ही कल्पना नाही. तिला ठाऊक होतं की अमनच्या रागामागचं खरं कारण काय आहे. पण सध्या तिला त्याचा राग सहन करावा लागला तरी चालेल, पण त्याचं वेळ लागलेलं वागणं नको होतं. संपूर्ण दिवस आरती खोलीच्या जवळ सुद्धा फिरकली नाही. संध्याकाळी तर मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी तिच्या सासूबाईंनी तिला ब्युटी पार्लरमध्ये पाठवलं आणि स्वतः कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त झाल्या. मुहूर्ताच्या कार्यक्रमात आरती अप्रतिम दिसत होती, जणू सौंदर्याची जिवंत मूर्तीच. लाल आणि हिरव्या रंगाच्या भव्य पेहरावात ती खरोखरच दिव्य दिसत होती. मेहंदीने सजलेले तिचे हात, लाल हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आणि पायात चमचमत्या सोन्याच्या पैंजणांनी ती मोहक दिसत होती. तिच्या डोक्यावर सोनसई नथ असलेली गोल्डन ओढणी होती, ज्यामुळे तिचा चेहरा हलकासा झाकला गेला होता. पण तरीही तिचं सौंदर्य स्पष्ट दिसत होतं. आरती मंचावर अमनच्या बाजूला येऊन बसली आणि अमनने तिचा हात घट्ट धरला. तिच्या कानाजवळ येत तो हळूच कुजबुजला, आरती आज काहीही झालं तरी तू माझ्यापासून वाचू शकत नाहीस. हे ऐकताच आरतीला चक्कर यायला लागली आणि तिच्या कपाळावर घामाच्या थेंबांचे मोती स्पष्ट दिसू लागले. गेल्या रात्री अमनने तिला झोपूच दिलं नव्हतं आणि सकाळपासून खोलीत जाऊ नये म्हणून ती दिवसभर सासूबाईंजवळ बसून राहिली होती. त्यातच मुहूर्ताच्या कार्यक्रमानंतर तिच्या माहेरचे लोक तिला घेऊन जाणार होते म्हणून सासूबाईंनी त्यांनाही कार्यक्रमासाठी थांबवलं होतं. आरतीच्या घरच्यांच्या परंपरेनुसार लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मुलीचे आई वडील तिला घरी घेऊन जातात. म्हणूनच आरतीचे माहेरचे लोक सकाळी लवकर तिला न्यायला आले होते. पण अमनच्या आईने त्यांना सांगितलं, संध्याकाळी मुहूर्ताचा कार्यक्रम आहे,
त्यामुळे आता तिला घेऊन जाणं योग्य नाही. त्यामुळे आरतीचे कुटुंबीय तिच्याशिवायच परत जाणार होते. पण सासूबाईंनी त्यांना समजावलं, मुलीला तिच्या पहिल्या भेटीत असे रिकामी हाताने घेऊन जाणं चांगलं मानलं जात नाही. तुम्ही कार्यक्रम संपेपर्यंत थांबा आणि नंतर आरती तुमच्या सोबत जाईल. पण आता आरती इतकी थकली होती की तिच्यात अजिबात ताकद उरली नव्हती की ती आज रात्री पुन्हा अमनच्या इच्छांना पूर्ण करू शकेल. कार्यक्रम संपताच आरतीच्या आईवडिलांनी तिला सोबत घेऊन जाण्याची परवानगी मागितली आणि सांगितलं की उद्या सकाळी आम्ही आरतीला पुन्हा पाठवू. यावर अमनच्या आईने हसत उत्तर दिलं, हो नक्कीच, आणि प्रेमाने आरतीच्या डोक्यावर हात फिरवला. घरातील कोणालाच यावर काही आक्षेप नव्हता. पण आरतीच्या जाण्याचं ऐकताच अमनला जणू धक्काच बसला. तो ताबडतोब म्हणाला, असं कसं होईल? आमच्याकडे असा काही रिवाज नाही की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला माहेरी पाठवायचं. यावर अमनच्या आईने त्याच्या खांद्यावर हलकसं टपली मारत सांगितलं, अमन बाळा, मोठ्यांशी असा विनोद करत नाहीत आणि मोठ्यांना अशा तऱ्हेने उत्तरही द्यायचं नसतं. अमनच्या आईने हसत आरतीच्या आई वडिलांकडे पाहत सांगितलं, तुम्ही अमनच्या बोलण्याचा काहीही गैरसमज करून घेऊ नका. हल्लीच्या मुलांना काहीही संकोच वाटत नाही. तोंडात येईल ते बोलतात. पण तुम्ही आरतीला नक्की घेऊन जाऊ शकता. आरती देखील याच गोष्टीची वाट पाहत होती. तिला तिच्या आई वडिलांसोबत घरी जाऊन निवांत झोप घ्यायची होती, कारण तिच्या डोक्याचा भयंकर त्रास होत होता. तिने हलकेच डोळे वर करून अमनकडे पाहिलं, पण लगेचच नजर फिरवली. अमनच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. जणू तो डोळ्यांच्या इशाऱ्यांनीच सांगत होता, आरती तूच सांग की तुला तुझ्या आई वडिलांसोबत माहेरी जायचं नाही. पण आरतीने पुन्हा त्याच्याकडे पाहिलंही नाही आणि गपगुमान आपल्या आई वडिलांसोबत माहेरी निघून गेली. माहेरी पोहोचताच तिने कपडे बदलले आणि बेडवर झोपण्यासाठी पडली. तेव्हाच अमनचा फोन येऊ लागला. आरतीने फोन कानाला लावला तर तिकडून अमन संतापलेल्या आवाजात म्हणाला, आरती, ही कसली विचित्र परंपरा आहे तुमच्या घरची? असं कोण करतं? आरतीने शांतपणे उत्तर दिलं, पण अमन, ही एक रस्म आहे आणि प्रत्येक आई वडील ती पूर्ण करतात. यावर अमन संतापून म्हणाला, खड्ड्यात गेले असे रीतिरिवाज. मी आत्ताच्या आत्ता तुला घ्यायला येतोय आणि तू गपगुमान माझ्यासोबत परत येणार आहेस. त्याचा स्वर खूपच कठोर होता. आरती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. अमन, मला समजून घ्या. मी आई बाबांना काय सांगू? अमनने वैतागून उत्तर दिलं, मला काहीही फरक पडत नाही. काहीही कारण सांग, पण तू माझ्यासोबत लगेच परत यायचं. यानंतर त्याने विचारलं, आरती सांग, तू अजून कपडे बदलले नाहीयेत ना? आरती म्हणाली, अमन, मी कपडे बदललेत आणि आता झोपायला जाणार आहे. अमन लगेच मध्येच बोलत म्हणाला, आरती लगेच तयार हो, जशी मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी तयार झाली होतीस. आरती काही बोलणारच तेवढ्यात तो पुन्हा म्हणाला, मी काहीही ऐकून घेणार नाही. मी तुला घ्यायला येतोय आणि मी तुला तशाच लुकमध्ये पाहायचं आहे. तुझे सगळे दागिने मी स्वतः काढणार आहे, अगदी पहिल्या रात्रीसारखेच. आणि तू माझ्याशी न बोलताच तुझा साज शृंगार कसा काय काढलास? तुला अधिकार नाही माझ्यावरच माझा हक्क काढून घेण्याचा. आरती, आता माझी तू पत्नी आहेस आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय तुला काहीही करण्याचा हक्क नाही. त्याच्या या कठोर शब्दांनी आरतीच्या हृदयाचा ठोका चुकला. तो तिच्या समोर नव्हता, पण त्याच्या आवाजातील करडेपणा तिला त्याच्या संतापाची खोली जाणवून देत होता. आरती थोड्या धीराने म्हणाली, अमन प्लीज, माझं ऐका. मी आता तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मी माझ्या घरच्यांना काय सांगू? अचानक अशीच निघून जाईन तर ते किती काळजी करतील. यावर अमन संतापून म्हणाला, मला त्याने काहीही फरक पडत नाही. आरती, तुझ्या घरच्यांना काय वाटतं त्याने मला काहीच घेणं देणं नाही. तू माझी बायको आहेस आणि मला प्रत्येक रात्री माझ्या खोलीत तुझी गरज असते. मी तुला माझ्याजवळ पाहू इच्छितो आणि तुझं अस्तित्व माझ्या स्पर्शाने अनुभवायचं आहे. अमन पुढे म्हणाला, आता तुझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत आणि त्यावेळेत तू नक्कीच तशीच तयार हो जशी मुहूर्ताच्या कार्यक्रमात झाली होतीस. लाल आणि हिरव्या रंगाचा लेहंगा, अंगभर दागिने, जे मी आज रात्री हळूहळू स्वतःच्या हाताने उतरवणार आहे. आरती घाबरून म्हणाली, अमन, मी तुमच्यासोबत येण्यासाठी काहीतरी कारण नक्की काढेन, पण पुन्हा इतकं तयार होणं मी सगळ्यांना काय सांगू? यावर अमन रागाने म्हणाला, ते तुला याच वेळी विचारायला हवं होतं, जेव्हा मी तुला इशाराने सांगत होतो. कोणतंही कारण काढून तुझ्या आईला सांग की तुला माहेरी जायचं नाही. पण नाही, तू तर माझ्याकडे बघण्याची तस्तीही घेतली नाहीस. म्हणजेच तुझ्यासाठी माझी किंमत काहीच नाही. आरती, जर तू इथून गेलीच नसतीस तर हे सगळं झालं नसतं. पण आता एकदा चुकी झालीच आहे तर त्याची किंमतही तुलाच मोजावी लागेल. आरतीने अमनला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आज अमन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी आपलं म्हणणं पूर्ण करून त्याने फोन कट केला. आरती मात्र मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकली होती. काय करावं आणि काय नाही. अखेर तिने आईला विश्वासात घेतलं आणि म्हणाली, आई, अमनची तब्येत काहीशी ठीक नाही, म्हणून मला परत घरी जावं लागेल. मी नंतर कधीतरी राहायला येईन. आईनेही फारसा आक्षेप घेतला नाही आणि हसून म्हणाली,
ठीक आहे बाळा, जावई बापूंची तब्येत महत्वाची आहे, त्यांची नीट काळजी घे. आईला पटवून आरतीने आपल्या सासरी परत जाण्याची तयारी केली. पण तिला हे अजिबात योग्य वाटत नव्हतं की पुन्हा नववधूसारखी सजून धजून माहेरातून बाहेर पडावं. तिने आपल्या सगळ्या सामानाची पॅकिंग केली आणि बॅगेत भरलं. अमन मुख्य दरवाज्यावर पोहोचला तेव्हा त्याने फोन करून तिला सांगितलं, आरती बाहेर ये, मी आत येणार नाही. आरती आपलं सगळं सामान घेऊन बाहेर आली. तिला पाहून अमनच्या कपाळावर आट्याच पडल्या. आरतीने आपलं सामान गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं आणि अमनच्या शेजारी जाऊन बसली. अमन वैतागून म्हणाला, आरती, मी तुला तयार होऊन यायला सांगितलं होतं, मग तू तयार का नाही झालीस? असं वाटतंय आता माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम राहिलेला नाही तुझ्यावर. तेव्हा आरती नम्रतेने म्हणाली, अमन प्लीज काहीतरी समजून घ्या. जर मी पुन्हा नववधूसारखी सजून माहेरातून बाहेर पडले असते तर आईने काय विचार केला असता? मोठ्या मुश्किलीने मी तुमच्यासोबत येण्यासाठी काहीतरी कारण काढले. देवाचे लाख लाख आभार मानावे की अमनने यावेळी काही तमाशा केला नाही आणि तो फक्त एवढंच म्हणाला, ठीक आहे आरती, आत्तासाठी तुला माफ करतो, पण घरी पोहोचल्यावर तुला तंतोतंत तसंच तयार व्हावं लागेल जसं तू समारंभासाठी झाली होतीस. आरती बिचारी, तिच्याकडे पर्यायच काय होता. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, ठीक आहे अमन, मी तुमच्यासाठी तशीच तयार होईन, पण तुम्ही मला एक वचन द्या की तुम्ही मला जास्त त्रास देणार नाही. काल रात्री तुम्ही मला झोपूच दिलं नाही आणि आज सकाळपासूनही मी जागीच आहे. त्यामुळे माझं डोकं वेदनेने खूप दुखतंय आणि मला फार झोप येते. हे ऐकताच अमन हसत म्हणाला, अगं वेडे, आधी घरी तरी चल, आज मी तुला अशी झोपवेन की तुला अतिशय गोड झोप लागेल. त्याच्या डोळ्यांमध्ये एक शरारत चमकत होती आणि ते पाहून आरतीचं काळीज जोरात धडधडू लागलं. खरं तर घरी पोहोचेपर्यंत अमनची आई झोपलेली होती, पण जशीच आरती आपल्या खोलीत गेली तसं अमन लगेच म्हणाला, चल आरती, आता पटकन तयार हो. आरतीने पुन्हा एकदा लेहंगा घातला, पूर्ण मेकअप केला आणि स्वतःला पुन्हा नववधूसारखं सजवलं. एवढंच नाही तर तिने सगळे दागदागिने परत घातले. जेव्हा आरती आपला पदर डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा अमन तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले आणि पुन्हा एकदा त्याने आपल्या मन मानेला सुरुवात केली. आरती गेल्या 2 दिवसापासून अत्यंत थकलेली होती. तिच्या डोळ्यात झोप भरून आली होती, पण अमनला या सगळ्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. आणि मग रात्रीचे 2 वाजता आरतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, पण अमन मात्र आपल्या मनमानीपासून माघार घ्यायलाच तयार नव्हता. शेवटी आरतीने दोन्ही हात जोडले आणि विनवू लागली, प्लीज अमन, आता तरी थांबा आणि मला थोडंसं झोपू द्या. पण अमन ऐकायलाच तयार नव्हता. त्याच्या डोळ्यात वेडसर हट्टीपणा होता, जणू काही त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या इच्छेपासून मागे हटायचंच नव्हतं. त्या रात्रीही आरती झोपू शकली नाही, पण पहाट होताच अमन एका कुशीवर वळून गाढ झोपी गेला. मात्र आता आरती खूप जोरजोराने रडत होती. तिच्या पोटाच्या खालच्या भागात असह्य वेदना जाणवत होत्या. दुखणं एवढंच तीव्र होतं की तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. शेवटी जबरदस्त वेदना सहन न करता आल्यामुळे तिने झोपलेल्या अमनचा खांदा हलवून त्याला जागा करू लागली. अमन गाढ झोपेतून एकदम भानावर आला आणि आरतीला वेदनेने तडफडताना पाहून तोही घाबरला. तोही चिंताग्रस्त स्वरात म्हणाला, आरती, काय झालंय तुला? तू इतक्या वेदनेने का रडतेस? आरतीने अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि वेदनेच्या भरात म्हणाली, अमन प्लीज काहीतरी करा, मला खूप त्रास होतोय, आता तर सहनही होत नाही. अमनने पाहिलं की आरती आपल्या दोन्ही हातांनी पोट धरून वेदनेने तडफडत होती. त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. तो गोंधळून गेला, कारण त्यालाही समजत नव्हतं की तिला अचानक असं काय झालं. अमन घाईघाईने म्हणाला, 1 मिनिट थांब आरती, मी आईला बोलावतो. असं म्हणताच अमन पटकन उठला. त्याने झटपट शर्ट अंगावर चढवला, बटणे लावली आणि घाईघाईने हातांनी केस ठीक करत तो खोलीबाहेर धावला. काही वेळाने अमनची आई धावतच खोलीत आली. ती घाबरून पाहू लागली आणि जेव्हा तिने आरतीला इतक्या वेदनेने विव्हळताना पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसू लागली. अमनची आई देखील समजून घेऊ शकत नव्हती की नेमकं आरतीला झालंय तरी काय. म्हणूनच तिने अमनला सांगितलं, अमन, ताबडतोब ड्रायव्हरला सांग गाडी काढायला, आरतीला लगेच दवाखान्यात न्यायचं आहे. आईच्या सांगण्यावरून अमन पटकन बाहेर गेला आणि तोपर्यंत त्याची आई आरतीला आधार देत बाहेर गाडीकडे घेऊन आली. जेव्हा ते आरतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा लेडी डॉक्टरने अमनच्या आईला अतिशय कडक शब्दात सुनावलं. डॉक्टर संतापानेच म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलाने आपल्या पत्नीची काय अवस्था करून ठेवली आहे? हा मुलगा माणूस आहे की एखादा पशु, याला काही समज आहे की नाही? यानंतर डॉक्टरने अमनच्या आईला सांगितलं, आरतीच्या अंतर्गत भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत, त्यामुळे आपल्या मुलाला सांगून द्या की काही दिवस तरी तो आपल्या पत्नीपासून दूर राहील. हे ऐकून अमनची आई पूर्णपणे लाजून गेली. तिला हे कधीच वाटलं नव्हतं की तिच्या मुलामुळे तिला असं अपमानास्पद ऐकावं लागेल.
जेव्हा ती आरतीला क्लिनिकमधून घेऊन बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की अमन गाडीच्या बाहेर उभा होता. त्याने आईला पाहताच विचारलं, आई, आरतीला काय झालंय? त्यावर अमनची आई त्याच्याकडे रोषाने पाहू लागली आणि संतापून म्हणाली, निर्लज्ज माणसा, तुला स्वतःलाच माहिती असायला हवं होतं. आज तू मला इतकं लाजवट केलंस की कुठे तोंड लपू असं झालंय. अमन ही आता काहीसं समजू लागला होता, म्हणूनच तो आईच्या नजरेला सामोरा जाण्याचं टाळू लागला. दरम्यान आरती जेव्हा गाडीत बसली तेव्हा तिने डोळे घट्ट मिटले, कारण तिला 2 दिवस नीट झोपही मिळाली नव्हती आणि सततच्या वेदनांमुळे तिची तब्येत अजूनच बिघडली होती. डॉक्टरने तिला एक इंजेक्शन दिलं होतं आणि सोबत काही औषधं लिहून दिली होती, जेणेकरून तिला थोडासा आराम मिळावा. अमनने गाडी सुरू केली आणि तेव्हा त्याची आई म्हणाली, अमन, गाडी थेट आरतीच्या माहेरी घेऊन जा. तिला तिच्या आईकडे सोडायचं आहे. अमन चक्रावून म्हणाला, पण का ग आई? तेव्हा त्याची आई ठामपणे म्हणाली, कारण आता 8 दिवस तरी आरती तिच्या माहेरीच राहील आणि तिथेच आराम करेल. तेव्हा अमन म्हणाला, पण आई, आरती इथे आपल्या घरी सुद्धा आराम करू शकते ना? त्यावर अमनची आई रागानेच म्हणाली, तू जास्त हुशारी करू नकोस आणि मी जे सांगितलंय तेच कर. आरतीने मनोमन सासूचे आभार मानले आणि अमनच्या आईने तिला माहेरी सोडलं. तेव्हा आरतीच्या आईला सांगितलं, अमनच्या तब्येतीमुळे आरती पाय गणपतीच्या विधीला तुमच्याकडे थांबू शकली नाही, म्हणून आता 8 दिवस ती इथेच राहील. हे ऐकून आरतीची आई खूप आनंदी झाली, पण तिला आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणाऱ्या वेदना पाहून काहीतरी चुकीचं आहे याची जाणीव झाली. तरीही आरती काहीच बोलली नाही, कारण अमनच्या आईने तिच्याजवळ हात जोडून विनंती केली होती की ती आपल्या आईवडिलांना याबाबत काहीही सांगू नये. अमनच्या आईने आरतीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि तिला समजावलं, बाळा, मी अमनला समजावून सांगीन की तो पुन्हा अशी कधीही चूक करणार नाही. पण आरतीच्या मनात मात्र अमनच्या जवळीकीचा एक भीतीदायक काळोख बसला होता. पहिले 2 दिवस अमन शांत राहिला, पण आरतीने तो दिवस खूप शांततेत घालवला. पण मग तिसऱ्या दिवशी जेव्हा आरती झोपायच्या तयारीत होती तेव्हा अमनचा फोन आला. आरतीने फोन उचलताच अमन उपरोधाने म्हणाला, वा आरती, मस्तच आहे तुझं. माझ्यापासून दूर राहायचं एक चांगलंच कारण मिळवून दिलंस. अखेर असं काय झालंय तुला की तू माहेरी जाऊन बसली आहेस? आरतीने विचारलं. अमन, म्हणजे आईंनी तुम्हाला काहीही सांगितलं नाही का? यावर अमन वैतागून म्हणाला, अगं आरती, तू या जगातली पहिली मुलगी नाहीस की जिचं लग्न झालंय. लग्न सगळ्यांचंच होतं आणि प्रत्येक नवरा आपल्या बायकोसोबत हेच करतो, पण म्हणून त्याची बायको असं रडत बसत नाही. थोडं सहन करायला शिक आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींवर नाटक करू नकोस. मला काहीच कळत नाही, पण नक्की त्या लेडी डॉक्टरला तू काय सांगितलंस आणि तिने माझ्या आईला काय पटवून दिलं की तिने मला काही विचारायची ही गरज समजली नाही आणि सरळ तुला 8 दिवसांसाठी माहेरी पाठवून दिलं. पण आरती, मी तुला स्पष्ट सांगतो, मी 8 दिवस तुझ्याशिवाय एकट्याने राहू शकत नाही. मी लग्न फक्त एकट्या रात्री घालवण्यासाठी केलं नाही. आरतीने दुखावून विचारलं, अमन, तुम्हाला माहित आहे का मी किती वेदना सहन करत आहे? त्यावर अमन वैतागून म्हणाला, बस कर आरती, ही तुझी रोजची बडबड मी ऐकण्यासाठी फोन केला नाही. 2 दिवस झाले मला वेड लागले आणि मला रात्री नीट झोपही येत नाही, कारण मला माझ्या पलंगावर तुझी गरज आहे. बघ आरती, तुला शेवटचं सांगतोय, कोणतंही कारण काढ, काहीही कर, पण ताबडतोब घरी परत ये. अमनच्या हट्टाला आता काही इलाजच नव्हता. आरतीने फोन बंद केला, कारण ती आधीच आपल्या वेदनांशी झुंज देत होती. 2 दिवसांनी कुठे तिला थोडा आराम मिळत होता, पण आता अमन तिला मानसिकरित्या त्रास देत होता. आरतीने ठरवलं की आता ती अमनचा फोन उचलणार नाही आणि काहीतरी कारण सांगून टाळून निघेल, पण तोही अमन माथूर होता. इतकं लवकर तो आरतीला सोडणार नव्हता. काही दिवस आरतीने अमनचे फोन उचललेच नाहीत आणि जेव्हा उचलायचे तेव्हा काहीतरी निमित्त सांगून वेळ काढायची. अशा रीतीने 8 दिवस निघून गेले आणि अमनचा राग आता संतापाच्या कडेलोटावर पोहोचला होता. अमनच्या आईनेही त्याच्यावर बंधनं घातली होती की तो आरतीला घ्यायला जाणार नाही. 8 दिवसानंतर अमनच्या आईनेच आरतीला स्वतः माहेरहून सासरी आणलं. जेव्हा आरती घरी आली तेव्हा तिने पाहिलं की अमनचा मूड खूपच बिघडलेला होता. अमनने तिला पाहूनही चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि शांतपणे जेवायला लागला. मध्येच चोरट्या नजरेने तिला पाहत होता, पण काही बोलला नाही. जेवण झाल्यावर अमन पटकन आपल्या खोलीत निघून गेला, कारण त्याला वाटलं की आरती लवकरच येईल आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करेल. पण आरती जेवण आटोपून मोकळी होताच अमनच्या आईने तिला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाली, आरती बाळा, माझ्या मुलाच्या वागण्याबद्दल मला खूप लाज वाटते, पण तुलाही मला सगळं सांगावं लागेल. तेव्हा आरती म्हणाली, आई, मलाही या गोष्टीचं इतकं काही माहीत नव्हतं, पण तरीही मी अमनला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण अमन तर माझं काहीही ऐकायला तयारच नव्हता. तेव्हा अमनची आई म्हणाली, आरती,
आता तू काहीही काळजी करू नकोस, कारण मी अमनला खूप समजावलं आहे आणि चांगलं सुनावलं देखील आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं आहे की तो पुन्हा असं वागणार नाही. पण तुझ्याकडूनही एवढीच विनंती आहे की तू जरा उशिराने आपल्या खोलीत जा. आरती म्हणाली, ठीक आहे आई, जसं तुम्ही सांगाल तसंच मी करेन. त्या रात्री आरती काही वेळ आपल्या सासूच्या खोलीत बसून गप्पा मारत राहिली, तर अमन आपल्या खोलीत बसून रागाने धुमसत होता. तो बराच वेळ झाला तरी आरतीची वाट पाहत होता. रात्री 11 वाजता आरती खोलीत आली. तिने पाहिलं की अमन लॅपटॉपवर काहीतरी करत होता. आरतीला पाहताच त्याचा संताप अजूनच वाढला. आरती खोलीत येताच अमनने जोरात सांगितलं, आरती, दार लावून लॉक कर. अमन खूपच रागात होता. हे पाहून आरती घाबरली. ती शांतपणे दार बंद करून हळूहळू पलंगाच्या दुसऱ्या बाजूला आली. आरती पलंगावर येताच अमनने जोरात लॅपटॉप बंद केला आणि तो साईड टेबलवर ठेवत म्हणाला, आरती, तुझ्या मते तू स्वतःला काय समजतेस आणि माझं तुझ्या आयुष्यात काहीच महत्व नाही का? तेव्हा आरती म्हणाली, अमन, तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमचा खूप आदर करते, पण तुम्हीही माझी थोडी काळजी घ्यायला हवी होती. तुम्हाला माहीत आहे की मी 8 दिवसांपासून औषधं घेत आहे. अमन संतापाने म्हणाला, आरती, आता माझ्यासमोर तुझं ज्ञान पाजळू नकोस. आधीच आईकडून मोठं लेक्चर ऐकून झालं आहे. तुझं आणि तुझ्या ज्ञानाचं काही खरं नाही. तू काही या जगातली पहिली मुलगी नाहीस जी लग्न झाल्यावर अशा गोष्टींचा सामना करत आहे. सगळे नवरे आपल्या बायकांसोबत असंच करतात, पण बाकी कोणी तुझ्यासारखा तमाशा करत नाही. इतकं बोलून अमनने आपली उशी ठीक केली आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. अमनचं असं वागणं पाहून आरतीच्या डोळ्यात मोठे मोठे अश्रू चमकू लागले, पण तिने ते मनातच दडवले. स्वतःला सावरत ती हळूच अमनच्या जवळ गेली, पण अमन दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला होता आणि अजूनही रागात होता. आरतीने हलकेच अमनच्या हातावर आपला हात ठेवला, पण अमनने झटकन तिचा हात बाजूला केला आणि म्हणाला, आरती, दूर राहा माझ्यापासून आणि मला हात लावण्याचा देखील प्रयत्न करू नकोस. तुझ्या डॉक्टरने तुला आराम सांगितलाय ना, मग जा आणि आराम कर. आजपासून मी तुला काहीही सांगणार नाही. आरती हळू आवाजात म्हणाली, प्लीज अमन, माझ्यावर रागवू नका. अमन उपरोधक हसला आणि म्हणाला, आरती, तुला काय फरक पडतो का माझ्या रागवण्याने? आरती म्हणाली, फरक पडतो अमन, खूप जास्त फरक पडतो, कारण मी तुमची पत्नी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि जर तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवून झोपला तर मला कसं नाही फरक पडणार. हे ऐकताच अमन तिच्याकडे वळला आणि म्हणाला, आरती, खरंच तुला फरक पडतो आणि तुला माहीत आहे का मी का रागवले ते? आरती म्हणाली, हो अमन, स्पष्ट दिसतंय की तुम्ही रागवला आहे. तुमचं तोंड फुगलेल्या फुग्यासारखं झालंय आणि तुम्ही तर माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. म्हणजेच तुम्ही रागवलेला आहे, नाही का? अमन हलकेच आरतीच्या केसात बोट फिरवत म्हणाला, आरती, जेव्हा तुला कळतंय की मी रागवलंय तर मग मला मानवणार नाहीस का? अमनच्या डोळ्यात एक शरारत चमकत होती. हे पाहून आरतीच्या हृदयाची धडधड वाढली. तिला चांगलंच ठाऊक होतं की अमनला आनंद कशाने मिळतो. आरतीने अमनच्या चेहऱ्याकडून आपली नजर वळवली आणि म्हणाली, अमन, असं करूया, आज आपण पूर्ण रात्र एकमेकांशी गप्पा मारू. अमनने ताडकन उत्तर दिलं, नाही आरती, फक्त बोलून तू मला राजी करू शकत नाहीस. मला पटवण्यासाठी तुला काहीतरी वेगळं करावं लागेल. अमनच्या या मागणीवरून विषय बदलण्यासाठी आरती निरर्थक गोष्टी बोलू लागली, पण अमन तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. थोड्या वेळाने अमन स्वतःच तिच्याजवळ येऊ लागला. तेव्हा आरती पटकन उठून बसली आणि म्हणाली, प्लीज, आज नाही. अमन चिडून म्हणाला, आरती, मी तुला जरा स्पर्श केला की तुझा जीव का जातो? मी तुझा नवरा आहे. जर मी तुझ्या जवळ येणार नाही तर मग कुणाच्या जवळ जाऊ? तूच सांग. तुला काय वाटतं की मी कुठल्या दुसऱ्या बाईकडे जावं? मग बघ आरती, तू माझी बायको आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे माझं सगळं प्रेम, माझी ओढ, माझं वेड हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे. पण जेव्हा तू मला टाळतेस, माझ्यापासून दूर जाण्याचे बहाणे सोडतेस, तेव्हा त्याने फक्त माझी हट्टी वृत्ती अजूनच वाढते. दुसरं काहीही होत नाही. आणि एकदा एखाद्या पुरुषाने जिद्द धरली तर त्याला योग्य अयोग्य काहीच दिसत नाही. त्याला फक्त आपला हट्ट पूर्ण करायचा असतो. आता खूप गप्पा झाल्या. आता माझ्याजवळ ये आणि मला तसंच म्हणव जसं मी पटू शकतो. बघ आरती, जर तू माझ्याजवळ आली नाहीस तर मला तुझ्याजवळ यावं लागेल आणि जर मी तुझ्याजवळ आलो तर पुन्हा तुला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. माझ्या लक्षात येत नाही त्या लेडी डॉक्टरला तू किती पैसे दिलेस जेणेकरून तिने तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुला माझ्यापासून दूर राहायचं एक कारण मिळालं. हे बघ आरती, हे असं तुझ्या नवऱ्यापासून दूर दूर राहायचे नवीन नवीन मार्ग शोधणं बंद कर. मला तुझ्या युक्त्या चांगल्याच माहीत आहेत. सांग बघू, कोणासाठी आहे तुझी ही सुंदरता? कोणाला दाखवायची आहे तुला? अमन कुठल्या विषयावरून कुठे गेला होता आणि त्याचं बोलणं ऐकून आरती पूर्णपणे अस्वस्थ झाली.
कारण एखादा नवरा जेव्हा आपल्या बायकोच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभा करतो तेव्हा ती थेट हृदयात जखम होते. आरतीच्या हृदयालाही हीच जखम झाली होती. कारण आता तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. तिने खोल श्वास घेतला, डोळे घट्ट मिटले आणि स्वतःला अमनच्या हवाली करून दिलं. अमनने आजही तिला पूर्ण रात्र झोपू दिलं नाही. ज्या क्षणी आरती डोळे मिटायचा प्रयत्न करायची तेव्हा अमन तिचे गाल हलकेच थोपटवत म्हणायचा, आरती तुला झोपायची परवानगी नाही. माझ्या भावना शांत करण्यात माझी मदत कर. आरतीला असं वाटत होतं जणू तिचा नवरा निर्दयी आहे, ज्याला तिच्या वेदनांची जराही पर्वा नाही. जर आरती थोडासा विरोध दाखवायची तर अमनचं वेड अजूनच वाढायचं आणि अशा वेळी अमनच्या हट्टापुढे तिचा काहीच निभाव लागायचा नाही. कारण एकदा का तो जिद्दी झाला तर तो तिला झोपू द्यायचा नाही आणि स्वतःही झोपायचा नाही. अमनच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे अमनला ऑफिसला जायची घाई नसायची. कधी 10 वाजता तर कधी 11 वाजता उठायचा आणि ऑफिसला जायचा. त्याचा स्वतःचा बिझनेस असल्यामुळे कोणीही त्याला जाब विचारणारा नव्हता आणि तसंही कामाची सगळी जबाबदारी ऑफिसमधील कर्मचारी सांभाळायचे. त्यामुळे त्याला फारसं काही करण्याची गरज भासत नव्हती. अमन रात्रभर आरतीसोबत जागत राहायचा आणि परिणामी 15 दिवसांच्या आतच आरती कमकुवत होऊ लागली. तिच्या चेहऱ्यावरील तजेला पूर्णपणे हरवला होता. रात्री झोप न झाल्याने डोळ्यांच्या खाली गडद काळी वर्तुळं पडली होती. पण अमन मात्र आपल्या धुंदीत होता. त्याच्या उन्मादाला कधीही आवोटी येत नव्हती. अमन दररोज झोपण्यापूर्वी सुकामेवा घातलेलं दूध प्यायचा आणि स्वतःची संपूर्ण काळजी घेत होता. पण त्याचवेळी तो आरतीला म्हणायचा, मला जाड्या बायका अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे तुला नेहमीच तंदुरुस्त राहावं लागेल. आरतीने आता तक्रारी करणं सोडून दिलं होतं आणि परिस्थितीच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिलं होतं. तिला वाटत होतं की काळ जसा पुढे सरकेल तसतसा अमन आपोआप बदलत जाईल. पण हे फक्त तिचं भाबडं स्वप्न होतं. वास्तव तर त्याहूनही अधिक भीषण होता. त्याची आरतीला कल्पनाही नव्हती. आरतीच्या लग्नाला आता 1 महिना पूर्ण झाला होता, पण अमन अजूनही तसाच होता. त्याच्या वागणुकीत किंचितही फरक पडला नव्हता. कधी कधी आरती जेव्हा खूपच त्रासून जायची तेव्हा एकटीच बसून रडायची, पण अमनकडे कधी काही बोलायची नाही. आणि मग 1 महिना उलटल्यानंतर आरतीची तब्येत खूपच खालावली. जेव्हा तिच्या सासू तिला एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गर्भवती आहात. पण त्याचसोबत डॉक्टरांनी एक इशाराही दिला, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही महिन्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवसात तुमच्या पतीने तुमच्यापासून पूर्णपणे लांब राहायला हवं. अमनची आई डॉक्टरांना म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, जसं तुम्ही सांगितलं आहे तसंच होईल. डॉक्टरांनी आरतीच्या सासूला समजावून सांगितलं, आंटीजी, जर या काळात आरतीचा नवरा तिच्या जवळ आला तर तिचा गर्भपात होण्याची शक्यता आहे. कारण आधीच तिचं शरीर खूप नाजूक आहे. त्यामुळे तिने स्वतःची खूप काळजी घ्यायला हवी आणि तुम्हालाही तिचं नीट लक्ष ठेवावं लागेल. डॉक्टरांनी तर आरतीला अंथरुणातून उठण्यासही सक्त मनाई केली होती. पण जेव्हा अमनला याबद्दल कळालं तेव्हा तो संतापून लालबुंद झाला आणि ओरडला, आरती, हे काय नवीन नाटक सुरू केलंयस तू? आणि हा मुलगा कुठून आला? अमन पुढे म्हणाला, हे बघ आरती, मी तुला आधीच सांगतो, मला सध्या मूल नकोय. मी अजून बाप होण्याच्या मूडमध्ये नाही. मला फक्त माझ्या लग्नाच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. उद्याच मी तुझा गर्भपात करून टाकेन. हे ऐकून आरतीला जबरदस्त धक्का बसला. तिला वाटलं होतं की मूल होण्याच्या आनंदात अमन स्वतःही आवश्यक काळजी घेईल. कारण प्रत्येक माणसाला आपली संतान प्रिय असते. जेव्हा एखाद्या पुरुषाला कळतं की तो बाप होणार आहे तेव्हा त्याची विचारसरणी आपोआप बदलते. पण अमनच्या बोलण्याने आरतीच्या स्वप्नांचा चुराडा झाला. तिला काहीच सुचत नव्हतं की काय करावं आणि काय नको. आरती म्हणाली, अमन, तुम्ही अशी भाषा कशी वापरू शकता? अमन म्हणाला, कशी भाषा? मी फक्त तीच गोष्ट बोलतोय जी मला बोलायची आहे. आरती, तुला माहीतच आहे ना की मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. मग माझ्या परवानगीशिवाय एवढा मोठा निर्णय तू कसा घेतलास? आरतीने अमनला समजावण्याचा प्रयत्न केला. अमन, मला हे मूल जन्माला घालायचं आहे. त्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदाऱ्या घ्याव्याच लागतील. ते ऐकून अमन संतापून म्हणाला, असं आहे का? मग आरती, हे तरी सांग, या मुलाचा बाप कोण आहे? आरती आश्चर्याने म्हणाली, अमन, अर्थातच हा तुमचाच मुलगा आहे. अमनने हे ऐकताच भयंकर शब्द उच्चारले. अमन म्हणाला, जर हे मूल माझं आहे तर निर्णय घेण्याचा अधिकारही माझाच आहे आणि माझा निर्णय स्पष्ट आहे. मला सध्या हे मूल नको आहे. जेव्हा मला मूल हवं असेल तेव्हा मी स्वतः ठरवेन. आरतीने धैर्य एकवटत उत्तर दिलं, अमन, तुम्हाला असं वाटतं का की माझ्या आयुष्यात सगळं तसंच होईल जसं तुम्ही ठरवाल? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर या बाळाला काही झालं तर मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. प्लीज अमन, निदान एकदा समजून घ्या.
माझ्यासाठी नाही तर किमान आपल्या बाळासाठी तरी स्वतःला बदला. नाही तर आपण आयुष्यभर मूल नसल्याच्या दुःखात जगत राहू. आरतीची ही बोलणी ऐकून अमनला संताप आला आणि तो म्हणाला, माझं डोकं फिरवू नकोस. तुझं हे नाटक मला चांगलंच माहीत आहे. तू नेहमीच माझ्यापासून दूर राहायचं कारण शोधतेस. जेव्हा माझ्या जवळ येतेस तेव्हा सुद्धा कायमच रडका चेहरा करून बसलेली असतेस. तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच उदासी असते आणि रात्री तू मला तसा प्रतिसादही देत नाहीस जसा मला हवा असतो. हे ऐकून आरती वेदनेत म्हणाली, अमन, मी आणखी काय करू? आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे. या 1 महिन्यात मी नीट झोपली सुद्धा नाही. तरीही तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही. अमन अजूनही आपल्या हट्टावर ठाम राहत म्हणाला, होय आरती, तू मला तसा प्रतिसाद देत नाहीस जसा मला हवा आहे. अमन म्हणाला, म्हणूनच तर आजपर्यंत तू मला समाधानी करू शकली नाहीस. मला हवा तसा समाधानकारक प्रतिसाद तू मला दिला नाहीस. जसं वेड्यासारखं प्रेम मी तुझ्यावर करतो तसं तू का करत नाहीस? अमनच्या या बोलण्यांनी आरती घाबरून गेली. ती तडक उठली आणि खोलीबाहेर निघून गेली. तिने ठरवलं होतं की आज मी माझ्या सासूला सगळं काही सांगून टाकेन आणि हेही सांगेन की त्यांनी आपल्या मुलाला समजावायला पाहिजे. कारण मी असं काहीही होऊ देऊ शकत नाही ज्यामुळे माझं मूल या जगात येण्याआधीच हरवून जाईल. एका बाजूला डॉक्टरांच्या चेतावणीने तिला घाबरवलं होतं आणि दुसऱ्या बाजूला अमनच्या वागण्याने तिचं मन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. अमनला नक्की कोणत्या प्रकारचं समाधान हवं आहे? आरती स्वतःलाच हा प्रश्न विचारत होती. कारण तिच्या परीने ती अमनची पूर्णपणे साथ देत होती, जितकं तिच्या शक्तीने शक्य होतं. पण हो, ती त्याच्याशी प्राण्यांसारखं वागत नव्हती जसं अमन तिच्याशी वागत होता. काही वेळा तर अमन आरतीच्या ओठांना इतक्या जोरात चावत असे की तिच्या ओठातून रक्त यायचं आणि जेव्हा ती रडत त्याला विचारायची, अमन, हे तुम्ही काय करताय? तेव्हा तो हसून म्हणायचा, हीच तर खरी मजा आहे लग्नाच्या आयुष्याची. पण तुला तर काही कळतच नाही. तुला हे सुद्धा माहीत नाही की खरी मजा कशाला म्हणतात. अमन ज्या गोष्टीला प्रेम आणि आपुलकी म्हणायचा ते आरती एका विकृतीसारखं अनुभवत होती. तिच्यासाठी तो फक्त स्वतःच्या इच्छांची पूर्तता करणारा एक हट्टी नवरा होता. आरती गहिवरून गेली होती. ती आई होऊ इच्छित होती, पण अमनच्या विकृत स्वभावाने तिला आतून पोखरून टाकलं होतं. ती हतबल होऊन खोलीत बसून रडत होती, डोकं धरून विचार करत होती. तेवढ्यात अमनची आई ताज्या डाळिंबाच्या रसाचा ग्लास घेऊन खोलीत आली. आरतीला इतकं उदास आणि तणावग्रस्त पाहून तिने विचारलं, अगं आरती, काय झाले तुला? अशी का बसली आहेस? आरती, तुला बरं वाटतंय ना? काही त्रास नाही ना तुला? अमनची आई काळजीने विचारत होती. डोकं दुखत असेल तर सांग, मी दाबून देते. काही खायचं असेल तरीही सांग, मी आणते किंवा बनवते. आरतीच्या चेहऱ्यावरची मरगळलेली उदासी पाहून अमनची आई स्वतः चिंतेत पडली होती. पण सासूला आपल्यासाठी इतकं चिंताग्रस्त पाहून आरती ताबडतोब म्हणाली, नाही आई, मी एकदम ठीक आहे, फक्त जरा डोकं गरगरतंय. पण प्रत्यक्षात आरतीचे हातपाय अजूनही थंडगार झाले होते, कारण अमनच्या बोलण्याने तिला आतून हादरून टाकलं होतं. ती आपल्या बाळासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती, पण अमनच्या क्रूर शब्दांनी पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आणि मग जसेच तिने आपल्या सासूला काहीतरी सांगण्यासाठी तोंड उघडलं, तेवढ्यात अमन खोलीत आला. अमनला पाहताच आरती एवढी दचकली की ती दचकून मागे सरकली. आरतीला असं भयभीत होताना पाहून तिची सासू चिंताग्रस्त झाली आणि विचारलं, अगं आरती, काय झाले तुला? इतकी घाबरली का आहेस? डॉक्टरने सांगितलं होतं ना की अशा परिस्थितीत जास्त भीती किंवा तणाव घेणं योग्य नाही. आरती आपल्या छातीवर हात ठेवून श्वास सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होती. तोच तिच्या सासूने अमनकडे कटाक्ष टाकत विचारलं, अमन, मला एक सांग, तू असं काय बोलला आहेस माझ्या सुनेशी की ती तुला पाहून इतकी दचकली? तुला कळतंय का की ती तुझ्या बाळाची आई होणार आहे? त्यांनी ही गोष्ट थोड्या हलक्या फुलक्या स्वरात आणि हसत विचारली होती. पण अमनच्या चेहऱ्यावर न एकही हसू उमटलं, न त्याच्या कपाळावरची आटी कमी झाली. तो थोड्या नाराज आवाजात म्हणाला, अच्छा, म्हणजे आता मी काय करू? माझ्या बाप होण्याचा मला अजून काहीही शौक नाही. मला फक्त माझ्या आयुष्यात शांतता हवी आहे. आणि तशीही आरती माझी बायको आहे. ती माझ्या मुलाला जन्म देणार आहे, पण माझ्या परवानगीशिवाय ती आई कशी होऊ शकते? मी तयार नसेन तर तिला हा अधिकार नाही की माझ्या डोक्यावर मुलांचं ओझं टाकावं. अमनच्या तोंडून हे शब्द ऐकताच त्याची आई संतापून उठली आणि तिने त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. ती म्हणाली, हे काय तुझं वाईट बोलणं आहे? तुला मी असं शिकवलंय का? तुझ्या या बोलण्याने तर माझ्या संपूर्ण वागणुकीवर प्रश्नचिन्ह लावलं आहे. म्हणजे तुला आरतीची आणि होणाऱ्या बाळाची काहीही पर्वा नाही. अमन, तू इतका नीच कसा होऊ शकतोस? अरे, ज्यांना लग्नानंतर लगेच मूल होतं ती खरोखर नशीबवान असतात. तुला कल्पना नाही, आपल्याच घराण्यात किती जोडपी आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष देवळात जाऊन नवस बोललेत, पण अजूनही त्यांना मुलं होत नाहीत. आणि तू काय करतोयस? देवाने तुझ्या पदरी स्वतःहून एवढं मोठं चूक टाकलंय
आणि तू त्यालाच नाकारत आहेस. अमनची आई थोड्या सौम्य शब्दात त्याला समजावत म्हणाली. पोरीच्या जन्मामुळे आपलं घर आनंदाने भरून जाईल आणि तुला जो खरा सुकून हवा आहे तो तुला तुझ्या मुलाच्या येण्यानेच मिळेल, हे मी तुला खात्रीने सांगते. ती आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला कुठे माहीत होतं की अमनला जो सुकून हवा आहे तो मुलापासून नाही तर तो आरतीपासूनच मिळवू इच्छित होता. अमनची आई एक मोठा श्वास घेत खोलीतून बाहेर पडली, पण आई गेल्यावर अमन संतापाने आरतीकडे रोखून बघू लागला आणि तिरस्काराने म्हणाला, आरती, हे सगळं तुझं काम आहे. शेवटी तुझ्या जादूने माझ्या आईलाही तुझ्या बाजूने वळवून घेतलंस. दिवसभर माझ्या आईसोबत बसून तिला माझ्या विरोधात भडकवत असतेस, नाही का? अगं, माझ्यासारखा नवरा जर दुसऱ्या कोणाला मिळाला असता तर ती माझे पाय धुवून पाणी प्यायली असती. आणि तू काय करतेस? माझ्या आईलाच माझ्या विरोधात वळवतेस, असं म्हणत अमन खोलीतून निघून गेला. आरती देखील त्याच्या मागे जाऊ लागली आणि रडवल्या आवाजात म्हणाली, अमन, माझा ऐका ना. मी आईंना काहीही सांगितलं नाही. कृपया थांबा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच मी कोणालाही काहीही सांगितलं नाही. आरती अशा परिस्थितीतही अमनच्या मागे धावत होती, पण अमन तिचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो थेट गाडीत बसून तिथून निघून गेला. अमनच्या आईने आरतीला एवढ्या वेगाने चालताना बघून तिला हाताला धरलं आणि खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली, त्याला जाऊ दे. आरती बाळा, मला नाही कळत या मुलाच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे, पण तू त्याला सोड आणि सध्या फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. आरती पुन्हा एकदा रडू लागली, कारण तिला भीती वाटत होती की रात्री अमन घरी आल्यावर तिच्याशी काय वागणूक ठेवेल. अमनच्या आईनेही आरतीच्या चेहऱ्यावरचा तो भीतीचा भाव ओळखला होता. ती तिला धीर देत म्हणाली, आरती बाळा, काळजी करू नकोस. अमन लहानपणापासून माझा लाडका आहे आणि तो माझा एकुलता एक मुलगा असल्याने आम्ही सगळ्यांनी त्याला फक्त प्रेमच दिलं आहे. त्यामुळेच तो असा वागतोय. पण बाळा, एकदा का तू आई झालीस आणि त्याने स्वतःच्या हातांनी आपल्या बाळाला उचललं, मग बघ तो त्याच्यावर किती प्रेम करतो. अमनची आई त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगू लागली. हे ऐकून आरतीचा थोडासा आत्मविश्वास वाढला आणि तिच्या मनात विचार आला, खरंच अमनला फक्त वेळ द्यावा लागेल. कदाचित तो हळूहळू बदलेल आणि अमनच्या मुलाला स्वीकारेल. थोड्या वेळाने आरतीला जरा बरं वाटू लागलं आणि तिने स्वतःच्या हातांनी अमनसाठी जेवण तयार केलं. रात्री अमन डायनिंग टेबलवर आई आणि आरती सोबत बसला, पण त्याने ना आईकडे बघितलं ना आरतीकडे. अमनच्या आईने आपल्या मुलाला छातीशी लावून आणि त्याची माफी मागू लागली आणि अमननेही तिला हसून माफ केलं. पण अमन आरतीकडे असा वागतो जसं की त्याच्या समोर अस्तित्वातच नाही. आरती हे सगळं समजूनही फक्त आपल्या बाळासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. रात्री स्वयंपाकघरातील काम आवरल्यावर आरतीने अमनसाठी आणि स्वतःसाठी दूध गरम केलं. गरम दूध ट्रेमध्ये ठेवून ती खोलीकडे निघाली. तिने कोपराने दाराला हलकसं ढकललं, पण दार आतून बंद होतं आणि अमनला आवाज दिला, अमन, प्लीज दार उघडा. मी आपल्यासाठी दूध आणलंय. अमनने काहीच उत्तर दिलं नाही, पण आरतीने पुन्हा पुन्हा बोलावल्यावर अमन चिडून म्हणाला, तर मग मला दूध प्यायचंच नाही. तेव्हा आरती त्याला थोडं मजेत छेडत म्हणाली, अरे आई, बघा ना, अमन दार उघडत नाही. हे ऐकून अमन तडकाफडकी उठला आणि एका झटक्यात दार उघडलं. दार उघडताच त्याने पाहिलं की आई तिथे नव्हतीच, फक्त आरती होती. हे पाहिल्यानंतर आरती मोठमोठ्याने हसू लागली, पण अमन तिच्या या वागण्याने संतापला होता. आरती खोलीत तर आली होती, पण बेडपर्यंत पोहोचण्याआधीच अमनने तिला इतक्या जोरात खेचलं की तिचा हात गरम दुधावर पडला. गरम दुधाने आरतीचा हात भाजला आणि ती वेदनेने तडफडू लागली. ती किंकाळी फोडणारच इतक्यात अमनने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि गुरकावत म्हणाला, खबरदार आरती, जर तोंडातून एक आवाजही आला तर. आरती दुखण्याने विबळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, पण अमन तिला अजूनही सोडत नव्हता. त्याऐवजी ती अजूनही वेदनेत असताना त्याने तिला दणकून ढकलून दिलं आणि म्हणाला, निघून जा माझ्या खोलीतून. जर तुला या खोलीत माझी बायको म्हणून यायचं नसेल तर मग तू फक्त एक मूल जन्माला घालणारी मशीन आणि एक जाड ढोलबाई व्हायचं ठरवलेलं आहेस. तर लगेच इथून निघून जा, कारण आता माझ्या आयुष्यात आणि या खोलीत तुझ्यासाठी काहीच जागा नाही. अमनच्या या शब्दांनी आरतीच्या डोळ्यांसमोर अंधारच आला. गरम दूध साडल्यामुळे तिच्या हाताला आणि पोटाला अजूनही तीव्र जळजळ होत होती. ती स्वतःला सावरू शकत नव्हती आणि भिंतीला जाऊन धडकली. आरतीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ती वेदनेने जोरात किंचाळली. गाढ झोपेत असलेल्या अमनच्या आईने आपल्या सासूबाईची किंकाळी ऐकली आणि घाबरून उठल्या. अमनने आईच्या भीतीने पटकन आरतीला हाताने ओढून खोलीत आत खेचलं. त्याने आरतीला जबरदस्तीने बेडवर फेकून दिलं आणि तिचा चेहरा घट्ट दाबून म्हणाला, खबरदार आरती, जर माझ्या आईसमोर तोंडातून एक शब्दही काढलास तर बघच, इतकी हळवी होऊ नकोस. काही विशेष झालेलं नाहीये, जसं काही खूप मोठं संकट आलंय तुझ्यावर.
अमनने अजूनही आरतीचा चेहरा दाबून ठेवला होता. तेवढ्यात त्याची आई खोलीत आली आणि काळजीनेच विचारलं, आरती बाळा, तू ठीक आहेस ना? आरती आपलं पोट धरून वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत होती. तिला माहीत होतं की जर ती काही बोलली तर अमन पुन्हा तिच्यावर राग काढेल. मग अमन पटकन म्हणाला, काहीच झालं नाही आई, तू उगाच घाबरू नकोस. आरती ठीक आहे. तिला फक्त थोडासा त्रास झाला होता, पण मी तिला औषध दिलंय. ती आता बरी होईल. अमनच्या आईने आरतीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा लाल झाला होता. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तिला आईच्या खुशीत जाऊन हुंदके देऊन रडावं असं वाटत होतं. अमनची आई तिच्या जवळ बसली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, आरती, खरंच काही त्रास होतोय का? काही वाटत असेल तर मला सांग. मला सासू नाही तर आई समज. जर तू म्हणत असशील तर मी तुझ्याच शेजारी झोपते आज. आई खूप प्रेमाने तिचे केस हलकेच कुरवाळत होती. पण त्याचवेळी अमन मागे उभा राहून आरतीला घाबरवत होता. त्याच्या हाताने इशारा करत होता, खबरदार, जर आईच्या सांगण्यावर होकार दिलास तर. आरतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, नाही नाही आई, मी अगदी ठीक आहे. तुम्ही जा आणि निवांत झोपा. तुम्ही उगाचच इतकी चिंता करताय. मला फक्त थोडीशी चक्कर आली होती, म्हणूनच हातातून दुधाचा ग्लास पडला. पण आता अमन माझ्या जखमेवर मलमपट्टी लावेल आणि मी लगेच बरी होईन. आरतीने आपल्या सासूबाईंना समजावलं की तिला काहीच झालं नाही. त्यामुळे त्या निर्धास्त होऊन आपल्या खोलीत निघून गेल्या. पण जाण्यापूर्वी त्यांनी अमनला आरतीच्या हातावर औषध लावण्याची जबाबदारी दिली. जसं त्यांची आई बाहेर गेली तसं आरती आपल्या अश्रूंना थांबवू शकली नाही. ती रडत होती आणि अमनकडे पाहत म्हणाली, मला खूप वेदना होत आहेत. अमन, कृपया मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मला सहन होत नाही. अमन, तुम्ही माझ्याशी असं का वागता? तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही का? मी ही तुमच्यासारखीच एक जिवंत व्यक्ती आहे. मग तुमच्या मनात माझ्यासाठी किंचितही दया नाही का? एकीकडे तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्यावर प्रेम करता, माझ्यापासून दूर राहू शकत नाही, आणि दुसरीकडे तुम्ही माझ्याशी असं वागता. हे प्रेम नाही अमन. तुम्हाला फक्त माझ्या सौंदर्याचीच मोहिनी आहे, पण माझ्या वेदनांची तुम्हाला किंचितही पर्वा नाही. हे ऐकून अमन संतापाने आपल्या केसात हात फिरवत म्हणाला, बस झालं आता. इतक्या रात्री का उगाच उपदेश देत बसली आहेस? मी तुला आवडत होतो म्हणूनच लग्न केलं आणि तुझ्यावर प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी आणखी काय करावं? काहीही झालं तरी लगेच रडायला लागतेस. अमनच्या या शब्दानंतरही आरतीच्या वेदना थांबत नव्हत्या. अमन तिच्या जवळ आला आणि तिच्या जळालेल्या हाताकडे पाहू लागला. हात दाखव, कुठे जास्त भाजलं नाही ना? हे म्हणत अमन आरतीच्या जवळ बसला आणि हळूच तिच्या जळालेल्या पोटावर औषध लावू लागला. आरतीचं पोट किंचित लालसर झालं होतं. ती डोळे बंद करून वेदना सहन करत होती. तिला असं वाटत होतं की पोटाच्या आत काहीतरी कापलं जातंय. अमन, मला खूप त्रास होतोय. कृपया मला डॉक्टरांकडे घेऊन चल. काही अनर्थ होण्याआधी. आरती वेदनांनी तडफडत होती. पण आरती हे सगळं वारंवार सांगत असताना अमनने कपाटातून एक पेनकिलर काढली आणि तिच्या हातात दिली. आरती नकार देत म्हणाली, नाही अमन, गर्भधारणेदरम्यान असं काहीही घेतलं जात नाही. डॉक्टरांनी मला कुठलीही औषधं न विचारता घेण्यास कठोर मनाई केली आहे. पण अमनने जबरदस्तीने ती गोळी तिच्या तोंडात टाकली आणि वरून पाण्याचा संपूर्ण ग्लास तिच्या घशात गोतला. अमन तिरस्काराने म्हणाला, तुझी ती डॉक्टर उगाचच नाटक करते. स्वतःने 100 औषधं दिली तरी काही हरकत नाही, पण आपण घरी एक पेनकिलर घेतली तर 1000 प्रश्न. पण माहीत नाही अमनने आरतीला कोणती गोळी दिली होती, कारण काही मिनिटातच तिच्या वेदना कमी झाल्या. काही वेळाने अमनही तिच्या बाजूला येऊन झोपला. तो हळूच तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला, आरती, आज तू माझ्या प्रेमावरच शंका घेतलीस, पण पुढे असं काहीही बोलायचं नाही, समजलं? हो, तू माझी बायको आहेस, पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह लावशील. तुला हे कसं समजत नाही? हेच तर माझं प्रेम आहे की ज्यामुळे मी तुला रात्रभर झोपू देत नाही. रात्रभर मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करत असतो. जर मला तुझ्यात रसच नसेल, जर मी तुझ्यावर प्रेमच करत नसतो, तर मी तुला असं रात्रभर जागं ठेवीन का? मी तुला हातही लावणार नाही. अमनच्या शब्दांनी आरती हादरली होती. तो पुढे तिरस्काराने म्हणू लागला, काही नवरे असतात जे आपल्या बायकांच्या जवळही जात नाहीत. त्यांच्या शरीरातून येणाऱ्या कांदा लसणाच्या वासाने ते त्यांच्या पत्नीकडे फिरकतही नाहीत. मग ते दुसऱ्या बायकांचा विचार करतात. आरती, माझा जीव की प्राण, तुला तर आनंदी व्हायला हवं की तुझा नवरा तुझ्या सौंदर्याचा वेडा आहे. तो तुझं सौंदर्य वाया जाऊ देत नाही, तर त्याचा योग्य वापर करतो. रात्रभर जागून त्याचं कौतुक करतो. अमनचे हे क्रूर शब्द ऐकून आरतीचा आत्मा थरथर कापू लागला. तिने आपल्या वेदनांना गिळून हीच अमनची प्रेमाची भाषा समजून घेतली आणि शांत राहणं पसंत केलं. पण अमन पुन्हा तिच्या अगदी जवळ आला. आरतीने शेवटचं एकदा त्याच्याकडे पाहत विनवणीच्या सुरात म्हणाली, अमन, कृपा करून असं करू नका. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की असं काहीही करायला सक्त मनाई आहे.
आणि तसंच केलं तर तिला खूप वेदना होतील. पण अमनने प्रेमाने आरतीचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, आरती माझी जान, फक्त एकदा मला तुझ्याजवळ येऊ दे. मी माझी सगळी तगमग संपवून टाकीन आणि मग तुला पुन्हा त्रास देणार नाही. फक्त आजच्या रात्रीसाठी मला तुझ्या सहवासात राहू दे. आरतीने खूप वेळा अमनला समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिने त्याच्या हट्टासमोर हार मानली. आपल्या वेदना लपवत अमनला विरोध करण्याची ताकद तिच्यात राहिली नव्हती. रात्र बराच काळ उलटून गेली होती, पण अमन थांबायला तयारच नव्हता. थोड्या वेळाने आरतीला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. डोकं गरगरवू लागलं आणि डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. तिने कणखरपणे विनवणी केली, अमन प्लीज आता थांबा. मला खूप चक्कर येत आहे. मला असं वाटतंय की मी आता बेशुद्ध पडेन. पण अमन तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत राहिला. तिच्या दुर्लभतेकडे पूर्णपणे डोळे झाक करून तो आपल्या इच्छांच्या आहारी गेला होता. काही वेळाने आरतीने शेवटी डोळे मिटले. तिच्या शरीरानेही आता शरणागती पत्करली होती. अमनने तिला हलवण्याचा प्रयत्न केला. आरती डोळे उघड, माझ्याकडे बघ, मला सोडून जाऊ नकोस. पण तिचं शरीर थकून गप्प झालं होतं. तिच्या हालचाली मंदावल्या होत्या. अमन चिडला, असहाय्य झाला. संतापाने त्याने एका झटक्यात तिला जोरात हलवलं. पण त्या क्षणी आरती वेदनाने किंचाळली. त्या आर्त किंचाळीने घरभर शिरशिरी उठली. आज पहिल्यांदा आरतीच्या मनात आपल्या नवऱ्याबद्दल नफरत निर्माण झाली होती. कारण हे काही प्रेम नव्हतं. ही केवळ एक दडपशाहीचं, स्वार्थाचं आणि वेदनांनी भरलेलं बंधन होतं. पण तरीही अमनने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, शब्दही उच्चारायचा नाहीच आरती. तुला जरासं काही झालं तरी कोणालाही कळता कामा नये. आरतीला आता जाणवलं की ती फक्त एका नात्यात अडकलेली नव्हती, तर एका असह्य वेदनांच्या चक्रव्यूहात अडकल्यागत होती. अमनची आई दरवाजा ठोठावत होती, पण दरवाजा उघडण्याआधी अमनने आरतीला इशारा केला, खबरदार आरती, जर तू आईला काही सांगितलंस तर त्यापेक्षा कितीतरी मोठं दुःख तुला भोगावं लागेल. दरवाजा उघडताच आरती आपल्या सासूच्या मिठीत शिरून रडायचं मन करत होती. पण जेव्हा तिने बेडवरून खाली पाय ठेवला तेव्हा ती प्रचंड अशक्तपणामुळे जमिनीवर कोसळली. हे पाहून अमनची आई धावतच तिच्याजवळ पोहोचली. आरतीच्या हालचाली आणि तिच्या चेहऱ्यावरचा त्रास बघूनच तिला बरंच काही समजलं होतं. पण तिने स्वतःलाच प्रश्न विचारला, मी माझ्या मुलाला कसं समजावू? तो हे अत्याचार करणं कधी थांबवणार आहे? आरतीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिची स्थिती पाहताच डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, ही मुलगी कुणा माणसाशी लग्न करून आली आहे की एखाद्या राक्षसाकडे? कारण असा निर्दयपणा एखादा भयानक श्वापद किंवा दैत्यच करू शकतो. जर तो माणूस असता तर तो असं वागलाच नसता. डॉक्टर पुढे म्हणाली, ही मुलगी जिवंत आहे, पण तिचं शरीर अक्षरशः छिन्न विचिन्न झालंय. तिचं लग्न जणू एखाद्या लांडग्याशी लावून दिलंय, ज्याच्यासाठी ती फक्त एक गरज भागवण्याचं साधन आहे. हवं तेव्हा तो तिला त्रास देईल, आपली वासना भागवेल आणि मग तिला तसंच टाकून निघून जाईल. हे ऐकून अमनच्या आईच्या डोळ्यातही अश्रू तरळले. तिच्या सभोवतालच्या स्त्रियांनीही हे ऐकलं आणि त्या सगळ्या स्तब्ध झाल्या. आता मात्र अमनच्या आईला समजत नव्हतं की तिने आपल्या मुलींसारखी वागणारी सून वाचवावी की आपल्या मुलाच्या वाईट वर्तनाला तोंड द्यावं. अमनची आई आपल्या परिसरात अतिशय आदराने पाहिली जाणारी स्त्री होती. त्यांच्या कुटुंबाचा आणि शेजारच्या लोकांमध्ये मोठा मान सन्मान होता. इथे बसलेल्या महिलाही त्यांना चांगल्याच ओळखत होत्या. पण डॉक्टरच्या कठोर शब्दांनी वातावरण बदललं. आता सगळ्या बायका अमनच्या आईकडे विचित्र नजरेने बघत होत्या आणि दबक्या आवाजात कुजबुजत होत्या. डॉक्टरने थेट अमनच्या आईला उद्देशून सांगितलं, अभिनंदन काकू, तुमच्या सुनेच्या पोटातलं मूल आता हयात नाही. तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून सांगा की त्याचा हेतू पूर्ण झाला. आता त्याने आनंदाने मिठाई वाटली पाहिजे आणि जल्लोष केला पाहिजे, नाही का? आजवर ही डॉक्टर कधीच एवढी भावूक झाली नव्हती, कारण ती तिच्या व्यवसायात नेहमीच तटस्थ राहायची. पण आज ती डॉक्टर असण्याआधीच एक स्त्री म्हणून दुःखी होती. कारण आरतीने सहन केलेल्या वेदना कोणालाही पचल्या नसत्या. आरतीला जेव्हा शुद्ध आली आणि तिला समजलं की तिचं मूल या जगात येण्याआधीच निघून गेलं आहे, तेव्हा ती रडू लागली. तिची तब्येत खूप बिघडली होती आणि तिचा रक्तदाब वारंवार खाली येत होता. त्याचवेळी आरतीची आईही रुग्णालयात पोहोचली. पण अमनच्या आईने तिला काहीही सांगू नकोस म्हणून आरतीच्या समोर हात जोडले. आरतीने आपल्या आईला सांगितलं नाही, पण आजूबाजूच्या स्त्रियांनी आरतीच्या आईला बाजूला नेऊन सत्य सांगितलं. आरतीने आपल्या आईला मिठीत घेतलं आणि हंबरडा फोडला. तिची अवस्था पाहून अमनच्या आईनेही आरतीच्या आईसमोर हात जोडले आणि स्वतःच्या मुलाच्या कृत्याची कबुली देत ती लज्जित झाली. हे ऐकून आरतीच्या आईला अमनवर खूप संताप आला. पण त्याहून अधिक संताप अमनच्या आईला आपल्या स्वतःच्या मुलावर आला होता. घरी पोहोचल्यावर अमनच्या आईने त्याचा गळा धरला आणि संतापाने म्हणाली, अरे निर्लज्ज पापी, मला तुला माझा मुलगा म्हणतानाही लाज वाटते. मी तुला 9 महिने माझ्या पोटात वाढवलं, लहानपणापासून चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला.
पण तू तुझ्या पत्नीवर जे अत्याचार केलेस त्यासाठी तुला तुझा चेहराही बघायचा अधिकार नाही. आज तू माझ्यासाठी मेलास. मला तुझी घृणा वाटते. अमनच्या डोळ्यात तसूभरही लाज नव्हती. उलट तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सरळ सरळ खोटं बोलू लागला. आई, आरती खोटं बोलते. मी तिच्यासोबत काहीही केलं नाही. ती स्वतःच आई बनू इच्छित नव्हती. म्हणूनच ती तुमच्यासमोर मुद्दाम अशक्त होऊन पडण्याचं नाटक करत आहे. तिनेच आधीपासूनच आपल्या बाळाला मारलं आहे. हे ऐकताच अमनच्या आईने एक जोरदार थप्पड लगावली, जी संपूर्ण घरात घुमली. ती संतापाने ओरडली, तुला लाज कशी वाटत नाही? आधी तू त्या निष्पाप मुलीवर इतके अत्याचार केलेस की तिची तब्येत ढासळली आणि आता वरून निर्लज्जपणे खोटंही बोलतोयस. आरती आई बनू इच्छित नव्हती. अरे, ती मुलगी 24 तास माझ्या समोर असायची. तिच्या डोळ्यातले भाव, तिच्या मनातले विचार स्पष्ट वाचू शकत होते मी. पण तिने कधीही आपल्या वेदना चेहऱ्यावर दाखवल्या नाहीत. मी पूर्ण खात्रीने सांगते की हे सर्व तुझ्याच कृतीचं फळ आहे. तू या जगातील कदाचित पहिला बाप असशील ज्याने स्वतःच्या हाताने आपल्या बाळाचा जीव घेतला आहे. पण ईश्वराने तुला तुझ्या कृत्याची शिक्षा आधीच दिली आहे. कारण आता आरतीची तब्येत एवढी बिघडली आहे की आता तू कधीही बाप बनू शकणार नाहीस. अमनची आई त्याचा गळा धरून रडत होती आणि अखेर अमनलाही थोडीशी लाज वाटू लागली. दरम्यान आरतीची आई तिला घरी घेऊन गेली. आरतीला सावरण्यास बराच वेळ लागला. ती संपूर्ण 1 महिना आपल्या माहेरी राहिली आणि या काळात तिने एकदाही अमनशी संपर्क साधला नाही. अमनच्या आईनेही त्याच्याशी बोलणं पूर्णपणे थांबवलं होतं. त्याचं येणं जाणं तिलाही कळायचं नाही. पण तरीही ती होती तर शेवटी एक आईच. 1 महिना झाला. अमनच्या वाढलेल्या केसांकडे, त्याच्या वाढलेल्या दाढीकडे आणि त्याच्या उदास चेहऱ्याकडे पाहून त्याच्या आईला त्याच्यावर दया येऊ लागली. एके दिवशी अमन रडत रडत आपल्या आईच्या खोलीत आला. आईच्या मांडीवर डोकं ठेवत तो हुंदके देत म्हणाला, आई, मी बदललोय. खरंच बदललोय. आई, तुला माहित आहे का माझ्यात हा बदल कसा आला? आज मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. नव्हे, चुकीची नाही आई, मी पाप केले. स्वतःच्या हाताने माझ्या बाळाचा जीव घेण्याचं पाप. तो पुढे म्हणाला, आई, हा पश्चाताप मला तेव्हा झाला जेव्हा माझ्या मित्राने आनंदाने उड्या मारत मला सांगितलं की तो बाप बनणार आहे आणि त्याने माझ्यासमोरच आपल्या बाळासाठी छोटे छोटे कपडे घेतले. तो खूप उत्साहाने आपल्या बाळाबद्दल बोलत होता आणि मी मात्र त्याचा आनंदी चेहरा पाहत उभा होतो. त्या क्षणी मला जाणवलं की मी काय गमावलं आहे. मी किती मोठं पाप केलं आहे. अमन आईकडे पाहत म्हणाला, आई, मला माझ्या अपराधाचा खूप पश्चाताप होतोय. आता मी काय करू? मला मार्ग दाखव आई. मी आरतीसोबतही खूप गैरवर्तन केलं. तिला कधीही योग्य मान सन्मान दिला नाही. पण आता मला सर्व सुधारायचं आहे. असं म्हणत अमन आईच्या मांडीवर डोकं ठेवून फुटफुटून रडू लागला. ते पाहून त्याच्या आईने त्याला माफ केलं आणि जवळ घेतलं. पुढच्या दिवशी अमन आणि त्याची आई आरतीला घरी न्यायला तिच्या माहेरी पोहोचले. तिथे त्यांनी पाहिलं, आरती एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिने अमनला समोर पाहताच भीतीने नजर खाली झुकवली. अमनच्या आईने तिच्याजवळ जात समजूत घातली, आरती, अमन खरोखर बदलला आहे. त्याने स्वतःच्या चुका मान्य केल्या आहेत. आता तो तुला खऱ्या अर्थाने आदर आणि प्रेम देईल. अमनला आयुष्य तुझ्यासोबत नव्याने सुरू करायचं आहे आणि मला वाटतं की तूही त्याला एक संधी द्यावीस आणि आमच्यासोबत परत यावं. अमनची आई समजूत घालत होती. पण आरती केवळ शून्य नजरेनं आपल्या सासू आणि पतीकडे पाहत राहिली. तिने काहीही उत्तर दिलं नाही आणि मूकपणे आपल्या खोलीत निघून गेली. आरतीने मनाशी ठरवलं होतं, ती त्या घरात पुन्हा परत जाणार नाही. पण तिच्या मागोमाग तिची आई देखील खोलीत आली आणि तिने तिला समजावत म्हटलं, आरती, तू जो काही निर्णय घेणार आहेस तो पूर्ण विचार करून घे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आपण ज्या समाजात राहतो तिथे जर मुलगी सासर सोडून आली तर लोक नेहमी मुलीला चुकीचं ठरवतात. तुला माहीतच आहे अशा मुलींविषयी आणि त्यांच्या कुटुंबांविषयी काय लोक बोलतात. पण जर एखादा पुरुष आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तरीही समाज त्या स्त्रीलाच दोष देतो. मग अशा परिस्थितीत ना ती मुलगी सुखाने जगू शकते ना तिचं कुटुंब. आरतीने अमनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. पण आईच्या शब्दांनी तिच्या मनात पुन्हा विचारांचं वादळ उठवलं. लग्नाआधी तिनं आपल्या नवऱ्यासोबत आनंदी संसाराची किती स्वप्न पाहिली होती. पण अमन तसा नव्हताच. तो तिला खरं प्रेम देतच नव्हता. त्याच्यासाठी तिला केवळ त्याच्या इच्छापूर्तीची वापरण्याचं साधन वाटत होतं. आणि अमनपासून घटस्फोट घेतल्यानंतरही ती पुन्हा लग्न करू शकणार होती का? अमनने तिच्या शरीराला एवढं झिजवलं होतं की त्याने तिचं आई होण्याचं वरदानच हिरावून घेतलं होतं. तिच्या सासूच्या आणि आईच्या बोलण्याने तिनं अमनला एक संधी द्यायचं ठरवलं. फक्त आपल्या सासूसाठी. ती पुन्हा अमनसोबत त्या घरात परत आली. तिला वाटलं अमन पुन्हा तिच्यासोबत तसंच वागेल जसं तो आधी वागत होता. ती शांतपणे खोलीत बसून विचार करत होती, जर आजही त्याने तसंच काही केलं तर मी विसरेन की तो माझा नवरा आहे. आज आरती प्रचंड संतापली होती. पण जेव्हा अमन खोलीत आला
त्याने तिला उदास बसलेलं पाहिलं तेव्हा तो हळूच तिच्या जवळ बसला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर हलकेच आपले ओठ टेकवले. त्याच्या नजरेत पश्चाताप होता. तो नर्म स्वरात म्हणाला, आरती, मी मान्य करतो, मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो, पण आता मला माझ्या चुकीचा मोठा पश्चाताप होतोय. तू नेहमी म्हणायचीस ना आरती की मी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण आता मला तुझ्यावर खूप प्रेम झालंय. अमन आरतीच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जेव्हा तू मला सोडून गेलीस ना तेव्हा मला वाटलं माझी संपूर्ण दुनिया उजाड झाली आहे, पण आता मी तुला त्या सर्व आनंदाने भरून टाकीन ज्यास तू पूर्णपणे योग्य आहेस. आरतीला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं अमन बोलतोय. काही वेळाने अमन हसत म्हणाला, चल आरती, पटकन तयार हो, आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि बाहेरच जेवण करू, मी तुला शॉपिंगही करून देईन. आरती आधी नकार देऊ लागली, पण अमनच्या खूप आग्रह केल्यावर ती तयार झाली. तिला वाटलं अमन फक्त आजच तिचं मन बदलवण्यासाठी असं करतोय, पण आता हे दररोजच होऊ लागलं. अमन रोज काहीतरी गिफ्ट आणायचा, तिला बाहेर फिरायला न्यायचा. हळूहळू आरती त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. आरतीने अमनला शेवटची संधी देण्याचं ठरवलं आणि म्हणूनच तिनेही आपलं वागणं बदललं. या काळात अमनने एकदाही तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. जर रात्री कधी अमन चुकून तिच्यावर हात ठेवायचा तर भानावर आल्यावर तो पटकन मागे सरकायचा. त्याने स्वतःला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि तो बदलला असंही वाटत होतं, पण म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. अमनही काहीसा तसाच निघाला. हळूहळू त्याचं खरं रूप पुन्हा दिसू लागलं. त्याच्या लपलेल्या वासना पुन्हा जाग्या होऊ लागल्या. त्याला पुन्हा आरतीवर जबरदस्ती करण्याची इच्छा होऊ लागली. त्याच्या दडपलेल्या भावना त्याला परत तसंच काहीतरी करायला प्रवृत्त करू लागल्या. त्याचवेळी त्याच्या मनात स्वतःच्या बाळाचीही इच्छा निर्माण झाली. जेव्हा तो आपल्या मित्रांना आणि चुलत भावांना बाप होताना आनंदाने सांगताना बघायचा तेव्हा तो अंतर्गत जळफळाट अनुभवायचा. एक दिवस तो कामावरून घरी आला आणि सरळ आरतीच्या जवळ गेला. तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आरती, मला वाटतं आता तुझी तब्येत खूप सुधारली आहे आणि मला माझ्या चुका कळल्या आहेत, म्हणूनच मला हवंय की तू माझ्या बाळाची आई बनावीस. अमन आरतीचा हात धरत म्हणाला, आणि मी वचन देतो, यावेळी मी तुझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. हे ऐकून आरतीच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. ती अगदी थंड स्वरात बोलू लागली, तुम्ही उशीर करून टाकलात अमन. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की आता मी कधीच आई होऊ शकत नाही. मी तुमच्यासाठी फक्त एक वस्तू बनून राहिलीय जी तुम्ही केवळ तुमच्या इच्छांसाठी वापरू शकता. कृपया माझ्याकडून आई होण्याची अपेक्षा ठेवू नका. हे ऐकून अमनचा चेहरा फिक्कट झाला. तो पुटपुटला, नाही आरती, असं होऊ शकत नाही. मला बाळ हवंय, आणि तेही कुठल्याही परिस्थितीत. तू काहीही कर, सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार घे, पण मला एक मूल हवं, आणि तेही मुलगाच. आरतीला आता अमनच्या मानसिकतेवर शंका यायला लागली. हा तोच अमन होता जो पूर्वी मूल होण्याच्या कल्पनेने अस्वस्थ व्हायचा, आणि आता तोच माणूस एका मुलासाठी झटपट मागणी करत होता. अमन पुन्हा आरतीला डॉक्टरांकडे घेऊन गेला, पण उत्तर तेच होतं, आरती आता कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकून अमन काही दिवस गप्प राहिला, पण हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. तो छोट्या छोट्या गोष्टींवर आरतीशी भांडू लागला, तिला वांज म्हणून टोमणे मारू लागला, आणि शेवटी तो तिच्यावर हात उचलायला लागला. घरातलं दैनंदिन तणावग्रस्त वातावरण पाहून अमनची आई देखील डिप्रेशनमध्ये गेली. आता तर आरतीलाच त्यांचीही काळजी घ्यावी लागू लागली. कधी कधी आरती आपल्या सासूला जवळच्या बागेत फिरायला घेऊन जायची, तर कधी घरीच त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायची. एके दिवशी अमन घरी आला आणि संतुष्ट स्वरात आरतीला म्हणाला, आरती, मी दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे, कारण मी तुझ्यासारख्या वांज स्त्रीसोबत राहू शकत नाही. हे ऐकून आरतीच्या चेहऱ्यावर संतापाची लाली पसरली. ती ताडकन उठली आणि अमनच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. मग संतापाने थरथरत ती म्हणाली, मिस्टर अमन, बस करा तुमची ही वायफळ बडबड. तुम्ही कोण होता मला वांज म्हणणारे? आणि मी जर खरंच वांज झाली असेल तर त्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या वाईट वागणुकीमुळेच आज मी आई होऊ शकत नाही, नाहीतर मी पूर्णपणे ठणठणीत होते. लाज वाटते मला की मी तुम्हाला कधी नवऱ्याच्या नात्याने स्वीकारलं होतं. तुमच्यासारख्या क्रूर माणसासाठी मी माझं सर्वस्व गमावलं, आणि आज तुम्हीच मला वांजपणाचा तिरस्कार देत आहात. गेल्या काही दिवसांपासून आरतीवर सतत हात उचलणाऱ्या अमललाच आज स्वतःच्या गालावर थप्पड बसली. तर तो प्रचंड संतापला आणि म्हणाला, निघून जा माझ्या घरातून. मी तुझा चेहराही पाहू इच्छित नाही. आज मी तुझ्यापेक्षा सुंदर आणि सुशिक्षित मुलीशी लग्न करेन, जी मला वारस देऊ शकेल. रात्र खूप झाली होती. आरतीने अधिक वाद न घालता शांतपणे आपल्या आईवडिलांच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. सकाळी जेव्हा अमनच्या आईला या घटनेबद्दल कळालं तेव्हा त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्या क्षणी त्यांचा मृत्यू झाला. अमनला आईच्या मृत्यूचा धक्का बसला, पण त्याने स्वतःला लवकर सावरलं. काही दिवसांनी त्याच्या मित्राच्या नात्यातील एक सुंदर उच्च शिक्षित मुलगी त्याला आवडली.
ती आरतीपेक्षा कितीतरी सुंदर होती. 3 महिन्यानंतर अमनने केतकीशी लग्न केलं आणि तिला आपल्या घरी आणलं. अमन केतकीसोबतही तसंच वागायला लागला जसं तो पूर्वी आरतीसोबत करत होता. पण केतकी खूपच चतुर आणि चालाक होती. तिने मोठ्या चतुराईने अमनचं घर आणि संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच केतकी गर्भवती झाली. तेव्हा अमन आनंदाने हवेत उडत होता. पण 5व्या महिन्यात जेव्हा अमन तिला डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की केतकी जुळ्या मुलींची आई होणार आहे. हे ऐकून अमन संतापाने लालबुंद झाला. तो घरी परतल्यावर केतकीला बेल्टने बेदम मारू लागला आणि ओरडला, तुला मी स्पष्ट सांगितलं होतं ना की मला फक्त आणि फक्त मुलगाच हवा आहे. मग या मुली कुठून आल्या? अमनने जबरदस्तीने केतकीला अशी औषधं खायला लावली ज्यामुळे तिच्या मुलींचा जन्म होण्यापूर्वीच अंत व्हावा. केतकीने ती औषधं घेण्यास स्पष्ट नकार दिला. पण अमनने जबरदस्तीने तिला औषधं पाजून आपल्या उद्देशात यश मिळवलं. आपल्या निष्पाप बाळांना गमावल्यामुळे केतकी खूप दिवस फक्त रडतच राहिली. पण नंतर तिच्या मनातील प्रेमाचा नफरतीने पूर्ण नाश केला आणि तिने अमनला धडा शिकवण्याचा निर्धार केला. तरीही अमन केतकीवर दररोज जबरदस्ती करत होता, तसंच जसं तो पूर्वी आरतीसोबत करायचा. पण हळूहळू अमनच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. तो घरी येताच थेट झोपून जायचा. त्याच्या शरीरातील ऊर्जा कमी होत चालली होती. एक दिवस असा आला जेव्हा अमन पूर्णतः हडकुळा आणि अशक्त दिसू लागला, तर दुसरीकडे केतकी आधीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली. पण अमनच्या कर्माची शिक्षा देवाने अजून थांबवलीच नव्हती. काही दिवसांनी जेव्हा तो ऑफिसमधून घरी परत येत होता तेव्हा त्याचा भयंकर अपघात झाला. त्याच्या पाठीला एवढी मोठी दुखापत झाली की त्याच्या कमरेखालचा संपूर्ण भाग पूर्णपणे लुळा पडला. स्वतःची अवस्था पाहून अमन रोजच विवळत होता, किंचाळत होता. पण आता त्याचा आक्रोश ऐकण्यासाठी कोणीच उरलं नव्हतं. त्याचवेळी केतकी त्याच्या जवळ आली. त्याच्या शर्टचं बटन लावत म्हणाली, खूप शौक होता ना तुला संपूर्ण रात्र मनमानी करण्याचा, मोठा आनंद यायचा ना तुला तुझ्या पत्नींना त्रास देण्यात. त्यांना तडफडताना पाहून तुला किती मजा यायची, नाही का? पण आता देवानेच तुझ्या पापांची सजा तुला दिली आहे. हीच शिक्षा आहे त्या अन्यायाची जे तू आरती आणि माझ्याबरोबर केलं होतंस. तू 2 स्त्रियांच्या आयुष्याची वाट लावलीस. 3 निष्पाप बाळांचा तू खुनी आहेस. तुला तर याहूनही वाईट शिक्षा मिळायला हवी होती. पण हरकत नाही, कदाचित देवाने ही शिक्षा देण्याचा हक्क माझ्या नशिबी लिहिला नाही. म्हणूनच आजपासून मी तुला नामर्द म्हणून हाक मारणार आणि तुझ्या हातात बांगड्या भरणार. कारण जो माणूस स्त्रियांवर अत्याचार करतो तो खरा पुरुष कसा असू शकतो? अरे, असले लोक म्हणजे नामर्दच असतात, जसं की तू. इतकं बोलून केतकी आपल्या खांद्यावर बॅग टाकून घराबाहेर निघून गेली आणि अमन विवळत ओरडू लागला. पण आता त्याला सावरायला कोणीच नव्हतं. काही महिने गेले आणि आरतीसाठी उत्तम स्थळं येऊ लागली. त्या स्थळांमध्ये एक स्थळ असं होतं ज्याला आरती कॉलेजच्या दिवसापासूनच खूप प्रिय होती. त्याचं नाव अमर. तो एक डॉक्टर होता. आपली मेडिकलची पदवी पूर्ण करण्यासाठी तो परदेशी गेला होता आणि जेव्हा तो परत आला तोवर आरतीचा विवाह अमनसोबत होऊन गेला होता. आरतीच्या लग्नाची बातमी ऐकून त्याच्या हृदयाला खोलवर वेदना झाल्या होत्या. पण आता जेव्हा त्याला आरतीच्या घटस्फोटाबद्दल समजलं तेव्हा एक क्षणही न घालवता त्याने आपल्या आईला आरतीसाठी आपला हात मागायला पाठवलं. आरती सुरुवातीला या स्थळासाठी साफ नकार देत होती, पण आईच्या समजावण्याने ती अमरला भेटण्यास तयार झाली. अमरसाठी आजही आरती तशीच होती जशी ती लग्नाआधी होती. आरतीने त्याला भेटून संपूर्ण सत्य सांगितलं आणि हेही स्पष्ट केलं की ती कधीच आई बनू शकत नाही. पण तरीही अमरने तिला स्वीकारलं आणि म्हणाला, आरती, तुझ्यासोबत जे काही झालं त्यात तुझीच काहीही चुकी नाही. मग तू स्वतःला दोष का देतेस? आरती म्हणाली, अमर, मी आता आई होऊ शकत नाही, तरी सुद्धा तुमच्या घरचे मला स्वीकारतील का? तेव्हा अमर म्हणाला, हो आरती, माझ्या घरी मी आणि माझी आई एवढेच आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझी निवडच माझ्या आईची निवड असेल. त्यामुळे त्या महिन्यातच शुभ मुहूर्त पाहून अमरचा आणि आरतीचा विवाह लावण्यात आला. आरतीला नेहमी असं वाटायचं की सगळे पुरुष एकसारखेच असतात, अमनसारखे निर्दयी. पण अमरने तिला ज्या प्रेमाने आणि सन्मानाने वागवलं त्याने आरतीची पुरुषांविषयीची कल्पना बदलून टाकली. ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात बुडून गेली. लग्नाच्या 1 वर्षानंतर अचानक तिची तब्येत बिघडली. त्यावेळी अमर शहराबाहेर होता. तो वरिष्ठ सर्जन असल्याने गंभीर प्रकरणांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागायचं. अमरच्या आईने वेळ न घालवता आरतीला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरने तपासणीनंतर हसतच सांगितलं, अभिनंदन, तुम्ही आई बनणार आहात. हे ऐकून आरतीला काही क्षणापर्यंत विश्वासच बसला नाही. तिच्या मनात असंख्य प्रश्न उमटू लागले. ती डॉक्टरला म्हणाली, पण हे कसं शक्य आहे? माझ्या आधीच्या रिपोर्ट्स तर काहीतरी वेगळंच सांगत होते. डॉक्टरने तिच्याकडे पाहत सांगितलं, मी तुमच्या सगळ्या रिपोर्ट्स पुन्हा तपासल्या आहेत
आणि खरं सांगू तर विज्ञानाच्या दृष्टीने हे शक्य नव्हतं. पण जगात काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या असतात. याला तुम्ही देवाचा चमत्कार समजा, कारण त्यांच्या इच्छेपुढे काहीही शक्य नाही. हे ऐकून आरतीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने हात जोडून देवाचे आभार मानले. अमरला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो आनंदाने हरकून गेला. त्याने त्वरित हॉस्पिटलमध्ये फोन करून आईकडून आरतीच्या तब्येतीची विचारपूस केली. जेव्हा तो घरी परतला त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच प्रेमळ भावना आणि कृतज्ञता दिसत होती, जी त्याने आरतीला पहिल्यांदा पाहिल्यावर अनुभवली होती. 9 महिन्यांनी आरतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याच्या डोळ्यात आरतीचे प्रतिबिंब होतं. नाक अमरसारखं आणि रंग दुधासारखा उजळ, केस घनदाट आणि काळे, अगदी अमरसारखेच. जेव्हा अमरने पहिल्यांदा आपल्या मुलाला हातात घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्याने आरतीचा हात प्रेमाने धरला आणि म्हणाला, तू माझी ताकद होतीस, आहेस आणि कायम राहशील. आता आपला मुलगा आपल्या आयुष्याला आणखी सुंदर करेल. आरतीने हलकीशी स्मित हास्य करत विचार केला, आता मी पूर्ण झाले. माझ्या जगण्यातली अपूर्णता संपली. आता त्यांच्या आयुष्यात केवळ प्रेम, सन्मान आणि आनंदाचा प्रकाश होता.